नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेल कटरच्या मदतीने कांदा कापणारच आहोत, पण त्याचबरोबर काही रोजच्या कामामध्ये उपयोगात येणाऱ्या अशा महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्यामुळे घरातील खूप सारी पैशांची बचत या ठिकाणी होऊ शकते। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करायला विसरू नका। तर चला सुरुवात करूया व्हिडिओला। या ठिकाणी आपली पहिली टिप्स आहे ती म्हणजे शर्टसाठी। आता बऱ्याचदा आपण असे नवीन शर्ट खरेदी करतो, परंतु काय होतं की जे नवीन शर्ट खरेदी केलेले असतात त्यांची जी बटन असतात, लहान मुलांचे शर्ट असो किंवा मोठ्या माणसांचे शर्ट असो, तर असे जे बटन असतात ते पूर्ण पॅक केलेले नसतात, पूर्ण व्यवस्थित त्याचे जे धागे आहेत ते पूर्ण पॅक नसतात आणि त्यामुळे काय होतं की आपण एकदा दोनदा जरी हे शर्ट धुतले तरीही ते बटन अगदी इझी गळून पडतात। परंतु असं होऊ नये, हे जे बटन आहे ते जास्त दिवस शर्ट जोपर्यंत आहे तोपर्यंत हे बटन असेच राहावे असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत। तर बघू शकतात मी इथे एक नवीन शर्ट घेतलेला आहे जो की वापरलेला देखील नाही आहे आणि अशा शर्टला मी बघू शकतात इथे नेल पेंट लावणार आहे। आता मी या ठिकाणी ट्रान्सपरंट वाली नेल पेंट घेत आहे। तुम्ही जर तुमच्याकडे ज्या कलरचा शर्ट असेल त्या कलरची नेल पेंट देखील तुम्ही लावू शकतात आणि जो खालचा धाग्यांचा जो भाग असतो त्या ठिकाणी आपल्याला थोडीशी नेल पेंट लावायची आहे। बघू शकतात मी या ठिकाणी जी ट्रान्सपरंट वाली नेल पेंट आहे ती या भागावरती लावून घेत आहे। आता याचा फायदा असा होणार आहे की जे धागे आहे ते नेल पेंटमुळे पूर्ण नेल पेंट सुकल्यानंतर त्यामध्ये एक कडकपणा येतो आणि जी नेल पेंट आहे ती अगदी पॅक त्या धाग्यांमध्ये जाऊन बसते आणि जे धागे आपले असे इझी निघून येतात, जे बटन गळून जातात ते बिलकुल गळणार नाहीत आणि नेल पेंट ही अशी आहे की जे शर्ट धुतल्यानंतर देखील तो निघत नाही, त्यामुळे हे जे बटन आहे ते कधीच निघणार नाही। नक्की ट्राय करून बघा, आवडल्यास मित्रांना देखील शेअर करा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा। त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे पिलो कवरसाठी। आता ज्या महिला आहे त्या बऱ्याचदा काय करतात की रात्रीच्या वेळी केसांना तेल लावतात आणि असं झोपायला गेलं की पिलो कवर जे असते तेलामुळे खूप सारी तेलकट होते, खराब होते आणि पिलो कवर खराब झाली की ती दिसायलाही घाण दिसते आणि स्वच्छ देखील नंतर तेलाचे जे डाग असतात ते देखील निघत नाहीत। परंतु यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणार आहे जुना टी शर्ट। आता बघू शकतात माझ्याकडे एक असाच पडलेला जुना टी शर्ट होता, तो मी फेकून न देता असंच ठेवलेला होता आणि त्याचा मी आता या ठिकाणी वापर करणार आहेत। आणि हो जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी नेहमीच असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते। आता बघू शकतात आपल्याला हा जो टी शर्ट आहे हा पिलोमध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे। पिलो कवर देखील तुम्हाला तशीच ठेवायची आहे, काढण्याची देखील गरज नाही आहे आणि हा शर्ट आता व्यवस्थित या पिलो कवरमध्ये बसलेला आहे आणि बघू शकतात रात्रीच्या वेळी आपण झोपण्यापूर्वी हा पिलो कवरमध्ये शर्ट घालून घ्यायचा आहे आणि सकाळी तुम्ही याला आरामात काढू देखील शकतात आणि जे आपले तेल लावलेले जे केस असतात ते यावरती राहिले की आपला टी शर्टच खराब होतं, मग आतमधली जी पिलो कवर आहे ती बिलकुल खराब होत नाहीत आणि जी आपली व्यवस्थित आपली पैशाची बचत या ठिकाणी होते। त्यानंतरची आपली दुसरी महत्त्वाची टिप्स आहे ती म्हणजे कांदा कापण्यासाठी। आता कांदा म्हटलं की महिलांचं ते रोजच काम असतं, आपण रोजच कुठल्या ना कुठल्या भाजीमध्ये किंवा कांदा असा बऱ्याच जणांना प्रत्येक भाजीमध्ये कांदा टाकायला आवडतो, परंतु काय होतं की आपण रोजच कांदा कापायला गेलं की ते व्यवस्थित कापता येत नाहीत किंवा जो चाकू असतो त्यामुळे आपल्याला व्यवस्थित कांदा कापता येत नाही। तर आपण या ठिकाणी कांदा कापायची अगदी वेगळी या ठिकाणी पद्धत बघणार आहोत। सुरुवातीला आपल्याला कांद्याचे जे वरचा एक भाग आहे, एक लेयर आहे ती काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला जो कांदा आहे तो पाण्यामध्ये असा जरा वेळ 2-3 मिनिटासाठी भिजत ठेवायचा आहे। आता यामुळे जो कांद्यामध्ये जो घातक घटक असतो जेणेकरून आपल्या डोळ्यांना पाणी येते, आग होते, तो नष्ट होण्यास या ठिकाणी मदत होते। त्यामुळे आपल्याला सुरुवातीला कांदा कापण्याआधी ही प्रोसेस नक्की करून घ्यायची आहे, त्यामुळे आपल्या डोळ्यांना पाणी येणार नाही। बघू शकतात आता मी ते 2 ते 3 मिनिटासाठी हा कांदा असंच बुडवून ठेवला होता। त्यानंतर आपल्याला हा कांदा घ्यायचा आहे। आता हा कापायचा कसा हे बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, तर बघू शकता आपण चाकूने रोजच कांदा कापतो, परंतु काय होतं की रोजच कांदा कापल्यामुळे हा चाकू आपला खराब होतो किंवा त्यामुळे व्यवस्थित कांदा कापला जात नाहीत किंवा आपण विळ्याच्या साहाय्याने किंवा अजून तुम्ही कुठल्या पिलरच्या साहाय्याने वगैरे कांदा कापत असाल, परंतु बरेच लोक चाकूनेच कांदा कापतात आणि चाकू रोजच वापरल्यामुळे त्याला व्यवस्थित धार राहत नाहीत किंवा कांदा जो आहे व्यवस्थित बारीक कापला जात नाही। तर अशा वेळेस आपण एक उपाय घेऊन आलेलो आहोत। बघू शकता त्यासाठी आपल्याला लागणार आहे नेल कटर। आता नेल कटर हे प्रत्येकाच्याच घरी असतात आणि त्याचाच आपण या ठिकाणी फायदा करून घेणार आहोत। बघू शकतात नेल कटरचा जो नेल आपण
आपण शेप देण्यासाठीचा भाग जो असतो त्यावरती आपल्याला हा जो चाकू आहे व्यवस्थित घासून घ्यायचा आहे। आता याचा फायदा असा होणार आहे की जे शार्प ओबडधोबड भाग असल्यामुळे आपला जो चाकू आहे तो शार्प होतो आणि जे कांदा व्यवस्थित कापला जात नव्हता तो अगदी व्यवस्थितपणे कापला जातो। नक्की ट्राय करून बघा। तुमच्या देखील चाकूला असं जर धार वगैरे नसेल, व्यवस्थित कांदा कापत नसेल तर तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा। तुमचा जो कांदा आहे तासाभराचं काम अगदी चुटकीसरशी तुम्ही करू शकाल आणि या ठिकाणी तुमची पैशाची देखील बचत होईल, कारण तुम्ही नवीन चाकू खरेदी करण्याऐवजी तुमचा जुना चाकू या ठिकाणी नव्यासारखा बनवू शकता। व्हिडिओ आवडल्यास इतरांना देखील शेअर करा।